प्रत्येकाला आहे. हरण्याची भीती असेल किंवा जिंकण्याचा विश्वास असेल, लढायचं प्रत्येकाला आहे. आणि त्याच्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि मी पाहत होतो भरपूर जणांच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस शिवजींचा डमरू वाजत होता किंवा छत्रपतींच्या तुतारींचा ज्यावेळेस आवाज येत होता त्यावेळेस असे शहारे येत होते आणि म्हणजे बरेचसे लोक असं जागेवरती थिरकत होते. तर हे मोटिवेशन आहे आणि ही लढण्याची सुरुवात आहे जी आपण सर्वांनी केली आहे. हा आरंभ आपण सर्वांनी केलाय. तर एकदा आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. थँक्यू. आपण आपल्या सर्व डिस्ट्रीब्युटरसाठी म्हणजे वेस्ट झोनच्या डिस्ट्रीब्युटरसाठी एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय. मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑप्स क्लब, स्टार, सुपरस्टार अँड OSDDC लीडर्स साठी. आता बघा, असं म्हटलं जातं की लीडर्स जन्मजात असतात किंवा काही जण म्हणतात की लीडर्स नंतर क्रिएट होतात. आता याच्यावरती भरपूर जणांचं डिबेट आहे किंवा हो नाही असू शकतं. परंतु जे लीडर्स ऑलरेडी होऊन गेलेले आहेत त्यांच्या स्किल्स आपण कॉपी करू शकतो का? तर येस, 100%. त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून नक्कीच 100% पुढे जाऊ शकतो. आता बघा, इव्हन पूर्वीच्या काळामध्ये पण जर पाहिलं, प्रभू रामचंद्र असतील, त्यांनी त्या काळामध्ये क्रांती घडवून आणली, ते लीडर म्हणून उदयास आले, बरोबर नाही? त्याच्यानंतर आता रिसेंटला बघितलं तर बरेचसे समाज सुधारक होऊन गेले. आपण पण ज्यावेळेस एखादी कुठली गोष्ट करायची म्हणतो त्यावेळेस त्या क्षेत्रामधलं कोण आदर्श आहे, त्या क्षेत्रामध्ये कोणी चांगली कामगिरी केली त्या व्यक्तीला आपण फॉलो करतो. मग त्यामध्ये तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, याच्याशी काही देणं घेणं नाहीये. त्या क्षेत्रामध्ये ज्या लीडरनी स्वतःचं वर्चस्व जमवलंय त्या व्यक्तीला आपण फॉलो करतो. मग याच्यामध्ये महात्मा गांधीजी असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री शाहू महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. याच्यामध्ये कुठलाच भगवा रंग नाहीये, हिरवा रंग नाहीये, निळा रंग नाहीये किंवा कुठल्याच जाती धर्माचा रंग नाहीये. त्यांनी प्रत्येकासाठी केलंय आणि आणि हे स्वतः ऍज अ लीडर म्हणून आज आपण त्यांना आपल्या डोळ्यासमोर पाहतोय आणि आपल्या कुठल्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी आपण 100% त्यांना फॉलो करतो. तर आज जो मॅनेजमेंट ट्रेनिंग हा पार्ट घेऊन आलेलो आहे आपण आपल्या सगळ्या लीडर्ससाठी, ज्याच्यामध्ये आपला फोकस असेल की जे इंडिव्हिज्युअल, प्रत्येक लीडर्सच्या ज्या इंडिव्हिज्युअल स्किल्स आहेत किंवा ज्या लिडरशिप स्किल्स आहेत त्यामध्ये कशी सुधारणा होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मग त्याच्यासाठी कदाचित कम्युनिकेशन वरती किंवा एकमेकांना जवळ कसं घेता येईल त्याच्यावरती आपला फोकस असेल. ठीक आहे. तर जास्त न वेळ घेता ही जी सिरीज आपण बनवलेली आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगची, तर याचा आरंभ करण्यासाठी, याची सुरुवात करण्यासाठी मी इथे बोलवतो आपले नॅशनल मेंटॉर अँड मायक्रो प्लॅनर मिस्टर सचिन कुलकर्णी सरांना. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सचिन कुलकर्णी सरांसाठी. येस, थँक्यू प्रशांत सर. प्रशांत सर, आवाज येतोय माझा? येस सर, क्लिअर. ओके, थँक्यू. थँक्यू. आणि वेस्टर्न झोनचे मला खरंच आज खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात, कारण एका खूप जिव्हाळ्याच्या विषयावर हे सिरीज आपण आज चालू केलेली आहे आणि त्याचा आरंभ करायचा मान हा मला मिळाला आहे. मी माझं भाग्य समजतो. मीटिंग सुरू करायच्या आधी काही गोष्टी, तुम्ही लीडर आहात हे मला तुम्हाला वारंवार आठवण करून द्यायची वेळ आली नाही पाहिजे, याची दक्षता घ्या. कारण मला फार गोड बोलता येणार नाही, एकदा बोलेल. पण कसं आहे, तिथे बसलेले आहात, आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, त्याच्याशी सारखं खेळत बसू नका. मी आता खूप जण बघतोय हात वरती करतायत सारखे. असे काय गरज आहे मला कळत नाही तुम्ही हात वरती करायची. म्हणजे तुम्ही आहात हे दाखवायचं आहे का? हे कोरोनाचा काळ आहे, इथं असं गरज नाही. आता याचं सुरुवात एक जोक मी तुम्हाला सांगतो. मी परवाच व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता. खूप दिवसांनी एक मित्र दुसऱ्या मित्राला हाय पाठवतो. आता हाय पाठवल्यावर वातावरण असं आहे की समोरचं पण त्याला उत्तर देतो, मी पण हाय. हे हाय तुम्ही आहेत आम्हाला माहिती आहे, त्यामुळे परत हा हात करायची गरज नाहीये की इथे मी पण आहे म्हणून. जिथं बसलेला आहात तिथंच बसा. समोर लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, त्याला हात न लावता शाण्या बाळासारखं हाताची घडी तोंडावर बोट. कारण हे एक दिवस नाहीये, हे 5 दिवस होणारं सेशन आहे. 5 दिवस तुम्हाला हे ऐकायचंय आणि हे तुमच्यासाठी चाललंय, हे पहिलं लक्षात घ्यायचंय. हे आम्ही जे घेणार आहे हे तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्यात बदल करून घ्यायचा असेल
तरच इथे बसा, नाही तर 4 लोक कमी झाली तरी हरकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे आता इथून पुढे कोणाचाही हात वरती आलेला नाही पाहिजे. कोणीही खाली चॅट बॉक्समध्ये नमस्ते, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अजिबात गरज नाही. तुमचा फोकस आहे जे माणूस बोलतोय, जे दिसतंय स्क्रीन बघा, परत कोणतरी आहे. आता एक तुम्हाला सांगतो, या Zoomमध्ये एक अशी पण फॅसिलिटी आहे, की ज्यांनी हात वरती केला तर आम्ही बाहेर पण काढू शकतो. हे तुम्ही असं लक्षात घ्या, की तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात, तुम्हाला हाताला धरून जर कोणी गेटच्या बाहेर नेऊन सोडलं आणि दार बंद करून घेतलं, तर तुम्हाला कसं वाटेल? ती परिस्थिती ते होईल जर तुम्ही परत हे केलं तर. पण थोडीशी शिस्त असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आपल्याला यशस्वी होण्यामागे सगळ्यात मोठा जर कुठला हे असेल तर तो शिस्तीचा असतो. एकदा सांगितलं, आपण मराठीमध्ये सेशन घेतोय, मी पण मराठीमध्येच तुम्हाला सांगतोय. हा तुमच्या स्क्रीनला हात लावू नका, ऐकायचं काम करा. नीट ऐका. एक दिवस नाहीये, हे 15 तारखेपर्यंत चालणारं सेशन आहे आणि ह्याच्यातून इतके असंख्य मुद्दे तुम्हाला मिळणार आहेत, इतके असंख्य मुद्दे तुम्हाला मिळणार आहेत, की ही एक डिक्शनरी तयार होणार आहे, हा एक एन्सायक्लोपीडिया तयार होणार आहे तुमच्यासाठी, की जर यशस्वी व्हायचं असेल तर हे 6 दिवसाचं आजपासून 15 तारखेपर्यंतचं सेशन जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर आयुष्यात परत कुठलंही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही, हे मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो. हा कॉन्फिडन्स माझा आहे, हा कॉन्फिडन्स माझा ऑलरेडी आहे आणि गेल्या 8 दिवसापासून तो इतका प्रबळ झालेला आहे. कारण गेल्या 8 दिवसापासून हे तुमचं सेशन घेण्यासाठी मी असो, सुग्रे साहेब असो, किती पानं वाचून काढलीत आम्हाला आमचं माहिती आहे. गेल्या 8 दिवसापासून जेव्हा जेव्हा आमचं बोलणं होतं तेव्हा हा विषय सोडून दुसरा कुठला विषय नाहीये. आत्ताही तुमच्याशी सेशन घ्यायच्या 10 मिनिटं आधीपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, म्हणजे हे सगळं चालू आहे. आणि हे कोणासाठी चालू आहे परत तुम्हाला सांगतो, हे तुम्ही यशस्वी व्हावे म्हणून चालू आहे. त्यामुळे थोडंसं ज्याला आपण म्हणतो ना, की आपण शहाण्या बाळासारखं, शहाण्या विद्यार्थ्यासारखं हे सेशन पूर्ण आज नाही 15 तारखेपर्यंत ऐकायचं आहे. तर जास्ती वेळ न घेता मी स्क्रीन शेअर करून हे सेशन चालू करतो. प्रशांत सर, मला वाटतं मागच्या वेळीसारखं परत काही झालंय का? तर तुम्ही को होस्ट आहात, तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. ओके, दिसतंय? येस सर. क्लिअर. ओके, चलो. सो स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या 5 दिवसाच्या मॅनेजमेंट सिरीजचं जे ट्रेनिंग आहे त्याची आज ही सुरुवात आहे, ज्याला आपण आरंभ असं नाव दिलेलं आहे. आणि आरंभच्या आधी एक जे तुमचं स्वागत करतोय ते एका अशा स्लाइडनी करतोय जिथे तुम्हाला एका युगपुरुषाचा, एका श्रेष्ठ पुरुषाचा सुरुवातीपासूनचा तर राज्याभिषेकापर्यंतचा एका फोटोमध्ये काहीतरी दाखवायचा प्रयत्न केलाय. हे दाखवायचा प्रयत्न यासाठी केलाय की आपण असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर पण खूप ठिकाणी, शिवाजी महाराज की म्हणलं की जय म्हणणार नाही असं एकही माणूस शोधून सापडणार नाही. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणायचं का की या प्रत्येक माणसाला शिवाजी महाराज माहितीये? तर असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येकाला शिवाजी महाराज माहितीये, पण असं जर म्हणलं की सगळ्यांना शिवाजी महाराज माहितीये तर हे अर्ध सत्य असतं. कारण जर तुम्ही नीट बघितलं तर शिवाजी महाराज, अशोक कुमार कोण आहेत त्यांनी हात खाली करा, नाहीतर त्यांना, ठीक आहे चला जाऊ द्या, काही असतात VIP लोक असतात. तर असं म्हणणं योग्य राहणार नाही की सगळ्यांना शिवाजी महाराज माहिती आहेत. कारण शिवाजी महाराज कोण हे बघा, आपण खूप लोकांकडे बघतो, कानामध्ये बाळी घातलेली आहे, दाढी शिवाजी महाराजांची चंद्रकोर लावलेली आहे. पण हे करून आपल्याला असं वाटतं का आपण खरंच शिवाजी महाराजांसारखं होऊ शकतो म्हणून? किंवा शिवाजी महाराज की जय म्हणलं, कुठल्या तरी एका कार्यक्रमात भाग घेतला, असं आपल्याला वाटतं की आपण शिवाजी महाराजांसारखं होऊ शकतो म्हणून? हे अशक्य गोष्ट आहे. पण त्याच्यातले मी तर म्हणतो, त्यांची नखाची जरी सर जर आपल्याला आली तर आपलं अख्खं आयुष्य, आपल्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्याचं आयुष्य आपण बदलू शकतो. एवढं मोठं व्यक्तिमत्व, आणि या व्यक्तिमत्वावर ही सिरीज आपण चालू केली आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की ह्याचं जर ओपनिंग करायचं हे भाग्य मी समजतो आज मला मिळालेलं आहे. तर शिवाजी महाराज कोण होते हा जर छोटासा प्रश्न आपण लोकांना जर आज विचारला तर लोक मोजके 3, 4, 5, 6 ह्याच्या पलीकडे लोकांना शिवाजी महाराज माहित नाही. शिवाजी महाराज लोकांना माहिती आहेत ते त्यांनी शपथ घेतली रायरेश्वरावर जाऊन, ते माहितीये. शिवाजी महाराज माहितीये म्हणजे ज्यांनी अफजल खानाचा वध केला ते शिवाजी महाराज माहितीये. आग्र्याहून सुटका करून आलेले शिवाजी महाराज माहितीये. सुरत लुटलेले शिवाजी महाराज माहिती आहे. आणि फार तर फार काय माहिती आहे तर ती बाजीप्रभूंची झालेली पन्हाळ्याची सुटका ज्याला आपण म्हणतो, किंवा जी खिंडीतली झालेली लढाई आहे पावनखिंडीतली, ती लोकांना माहितीये. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लोकांना माहितीये.
याच्या पलीकडे जर खरं सांगायचं झालं तर कोणालाही शिवाजी महाराज हे अजूनही कळलेले नाहीत. कारण खरं तर हे कळण्यासारखं नाहीच आहे व्यक्तिमत्व, किंवा हे महाराज जे आहेत हे कळण्यासारखे नाहीच आहेत. पण तरी देखील आम्ही आज हा प्रयत्न करणार आहोत आजपासून 15 तारखेपर्यंत, की ह्याच्यातले काही जरी मुद्दे महाराजांचे तुम्हाला कळाले तर आपलं अख्खं आयुष्य बदलून जाऊ शकतं. हा कॉन्फिडन्स मी तुम्हाला म्हणलो मगाशी, की हा कॉन्फिडन्स मला आहे आणि गेल्या 8 दिवसापासून तर हा माझा कॉन्फिडन्स खूप प्रबळ झालाय. कारण तसं बघायला गेलं तर मी पण महाराजांना नव्याने बघितलं असं म्हणायला हरकत नाही गेल्या 8 दिवसामध्ये. कारण खूप मुद्दे असे सापडले की जे कदाचित मी म्हणलं की मला ह्या अँगल ज्याला आपण म्हणतो, हा अँगल कदाचित मला आजपर्यंत माहिती नव्हता, जो अँगल कदाचित मला कळाला. आता आपण ह्या सिरीजचा जो आरंभ करतोय, हा आरंभ करण्यामागे जे कारण आहे किंवा हे जी सुरुवात आपण करतोय, ह्याच्या मागे एक सुरुवात अशी आपण, किंवा ह्याच्या मागे आपण म्हणतो की हे का करण्याची वेळ आली, तर बघा आज आपल्याकडे लीडर्स आहेत. आज आपण म्हणतो की मॅनेजमेंट 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 मॅनेजमेंट, हे मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मग हे मॅनेजमेंट नक्की काय आहे, ह्याचे खूप ट्रेनिंग किंवा LDP ज्याला आपण म्हणतो हे आजपर्यंत आपण घेतले असतील, कोणीतरी तुम्हाला शिकवलं असेल. पण मग कुठेतरी आम्हाला हा विचार डोक्यामध्ये आला की का नाही आपण हे मॅनेजमेंट एका थोर पुरुषाला डोळ्यासमोर ठेवून मग हे मॅनेजमेंट लोकांपर्यंत द्यावं. म्हणजे फक्त तुम्हाला हे असं करा म्हणण्यापेक्षा कोणीतरी व्यक्तीने हे असं केलेलं आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, मग ते नेटसप असेल, मग ते नेटसप मधले मेंटॉर असतील, मग यांनी या गोष्टी कशा केलेल्या आहेत हे जर तुम्हाला उदाहरणासकट जर कळालं तर आम्हाला असं वाटलं की ह्यांनी तो जो इम्पॅक्ट आहे किंवा तो जो त्याचा जो ज्याला म्हणतो आपण की प्रभाव आहे, हा प्रभाव कदाचित खूप जास्ती प्रमाणात तुमच्यावर पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण ही सिरीज चालू केलेली आहे. मग ही जी सिरीज आहे याला आपण जे नाव दिलं त्याला नाव दिलं रणनीती. आणि या रणनीती जी आहे याचा उद्देश जो आहे, याचा जो कॉज आहे, म्हणजे याचा पर्पज जो आपला आहे तो हाच आहे की जसं मी तुम्हाला म्हणलं की तुमच्यातल्या प्रत्येकाला स्वराज्य मिळवून देणं हे आम्ही या 5 दिवसाची आमची ज्याला आपण म्हणतो की हे आमचं ध्येय असणार आहे. स्वराज्य म्हणजे हे तुम्हाला फिनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल, तुम्हाला टाइम फ्रीडम पाहिजे असेल, तुम्हाला मनी फ्रीडम पाहिजे असेल, हा फ्रीडम जो नेटसप तुम्हाला देणार आहे, हा फ्रीडम मिळण्यासाठी, हे स्वराज्य तुम्हाला मिळण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, या प्रत्येक गोष्टींवर आज या 5 दिवसांमध्ये इथे चर्चा होणार आहे. मग महाराजांचे असतील तर महाराजांनी काय केलं होतं, नेटसप असेल तर नेटसपने काय केलं होतं, मेंटॉर असेल तर मेंटॉरने काय केलं होतं, आणि मग ह्या लोकांनी जर हे या पद्धतीने केलेलं आहे तर मी पण जर हे या पद्धतीने केलं तर मलाही स्वराज्य मिळू शकतं, माझंही एक राज्य उभं राहू शकतं. हे तुम्हाला पटवून देणं किंवा हे तुमच्या डोक्यामध्ये घालणं हे आजच्या या 5 दिवसाच्या सिरीजचं मेन पर्पज असणार आहे. दुसरं काय, तुम्हीच का सिलेक्ट केले? तुम्ही यासाठी सिलेक्ट केले की जसं म्हणतो की महाराजांनी स्वतंत्र राज्य स्वराज्य करण्यासाठी जे मावळे निवडले होते, तसेच आज या वेस्टर्न झोनचे तुम्ही मावळे आहात. कारण नेटसपचे जे स्वराज्य, नेटसपने जे साम्राज्य केलेले आहे, हे साम्राज्य साता समुद्र पलीकडे ज्याला आपण म्हणतो, हे घेऊन जायचं काम जर कोण करणार असेल तर हे मावळे जे तुम्ही इथे बसलेले आहात, कारण तुम्ही स्टार अँड अबव्ह आहात. तुम्हाला सगळ्यांना नीट माहिती आहे की नेटसप जितके काही टूल्स आणतं, जितकं काही पाथ फाइंडर मधले टूल्स आणतं, हे प्रत्येक टूल हे स्टार झाल्याशिवाय लागू होत नाही. काही होतात पण सगळेचे सगळे टूल्स हे तुम्हाला त्याच वेळी लागू होतात जेव्हा तुम्ही स्टार होता. त्यामुळे आम्ही हे निवडताना हा स्टार अँड अबव्ह हा जो क्लब आहे, हा याच्यासाठी निवडलाय की तुम्हीच ती लोक आहात ज्यांना नेटसपने दिलेलं प्रत्येक टूल लागू आहे. म्हणजे तुम्ही जर खरंच ठरवलं काय करायचं तर तुम्ही लोक आहात जे हे 100% करू शकता. आणि मग रिझल्ट काय पाहिजे, हे करण्यामागे काय रिझल्ट काय पाहिजे आम्हाला, तर हे ट्रेनिंग जेव्हा 5 दिवसानंतर संपेल, 15 तारखेला हे जेव्हा ट्रेनिंग संपेल, तेव्हा तुमच्यातला आत्मविश्वास आम्हाला पाहिजे की येस, हे जर 5 दिवसात मी शिकलेलो आहे, जर एका आपल्या छत्रपतींनी हे अशा पद्धतीने केलेलं आहे, नेटसपनी अशा पद्धतीने केलेलं आहे, नेटसपच्या आज सक्सेसफुल मेंटॉरनी जर हे अशा पद्धतीने केलेलं आहे, तर मी देखील हे करू शकतो आणि मी ते करणार. आणि ही सुरुवात तुमच्याकडून व्हावी, हा रिझल्ट आम्हाला तुमच्याकडून दिसणं अपेक्षित आहे. तरच आम्ही समजू की हे 5 दिवस जी ट्रेनिंग आम्ही घेतो, याच्यासाठी जे 8-10 दिवसापासून आम्ही जो रेग्युलर ज्याला म्हणतो की याच्यावर जे पॉईंट काढतोय, काही जे डिस्कशन करतोय, आम्ही झालं, हे मॅनेजमेंट नेटचं जे वेस्टर्न झोनची पूर्ण मॅनेजमेंटची टीम आहे, हे सगळे मिळून जो परिश्रम घेत आहेत, ह्याला ज्याला आपण म्हणतो याचं फळ केव्हा येईल, जेव्हा आम्हाला तुमच्यात हा बदल दिसेल, म्हणजे हा रिझल्ट आम्हाला तुमच्यामध्ये दिसेल. आणि हा रिझल्ट आम्हाला अपेक्षित आहे, म्हणून आपण हे ट्रेनिंग आज जी सिस्टीम हे चालू केलेलं आहे मॅनेजमेंटची, तर ही सिरीज आपण चालू केलेली आहे. मग याच्यामध्ये होणार काय, ह्याच्यामध्ये होणार आहे तुमची स्किल डेव्हलप होणार आहे,
ज्याला आपण म्हणतो ना की मी माझ्या ट्रेनिंगमध्ये खूप वेळा तुम्हाला सांगतो, एक ट्रायंगल मी नेहमी दाखवत असतो, ज्याचा बेस असतो जो असतो नॉलेज, म्हणजे हे ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. त्या ट्रायंगलची दुसरी बाजू असते तो असतो ऍटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन नीट असणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची बाजू असते ती म्हणजे स्किल, म्हणजे तुमच्यातलं कौशल्य विकसित होणं खूप गरजेचं आहे. मग हे कौशल्य जे तुमचे आहे, स्किल्स ज्या तुमच्या आहेत, या स्किल्स डेव्हलप करायचं काम हे 5 दिवसामध्ये या ट्रेनिंगच्या माध्यमातून, या सिरीजच्या मॅनेजमेंटच्या सिरीजच्या माध्यमातून होणार आहे. याच्यातून आपल्याला करायचं काय, परत ते सांगतो, नेटसर्फ नेटवर्कनी काय केलेलं आहे गेल्या 20 वर्षात ते आपल्याला शिकायचंय. त्याच नंतर हे नेटसर्फच्या मेंटरनी कसं केलेलं आहे ते आपल्याला शिकायचंय. आणि मग हे आपल्या अवतीभोवती जे घडत असतं बघा, असं म्हणलं जातं की माणूस प्रत्येक गोष्टीतून शिकू शकतो, प्रत्येक गोष्टीतून शिकू शकतो जर माणसाची शिकायची इच्छा असेल तर. नाही तर समोर कोणी पुस्तक घेऊन वाचत जरी बसलं तरी माणूस शिकू शकत नाही, कारण त्याची इच्छा नसेल तर त्याला कोणी जबरदस्ती शिकू शकणार नाही. पण ज्याची इच्छा आहे शिकायची तो कुठल्याही गोष्टीतून शिकू शकतो. तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणात प्रत्येक गोष्ट असते जी तुम्हाला काहीतरी शिकवते आणि तुमच्यातलं कौशल्य विकसित करायचं काम करत असते. आणि हे तुमच्यातलं स्किल डेव्हलपमेंट आहे, हे आपल्याला करायचं आहे. मग आपण जर थोडक्यात विचार केला तर हे आपण शिकणार कोणाकडून आहे? जसं मी मगाचपासून म्हणतोय, हे शिकणार आहे आपण एका ग्रेट मॅनेजमेंट गुरुकडून. आता मॅनेजमेंटचे खूप गुरु होऊन गेले असतील, खूप लोक आहेत जे स्वतःला म्हणतात की मी मॅनेजमेंटचा गुरु आहे. पण आज जर मी तुम्हाला म्हणतो की मी एका माणसाविषयी तुमच्याशी आज बोलणार आहे, एक ग्रेट मॅनेजमेंट गुरु आहे, जे तुम्ही सगळे ज्या माणसाला ओळखता ती व्यक्ती आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्याला शिकायचं आहे, गेल्या या 5 दिवसामध्ये जे शिकायचं आहे ते एका ग्रेट मॅनेजमेंट गुरुकडून शिकायचं आहे, की ज्यांचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांबाबतीत एक गोष्ट जी मला खरं तर माहिती होती पण कळाली नव्हती, जी मला ही पुस्तकं वाचताना गेल्या 8 दिवसामध्ये कळाली, की महाराज हे एकमेव राजे असे होते जे राजे म्हणून जन्माला आले नव्हते. हे आजपर्यंत आपल्याला कदाचित माहिती असेल पण आपण त्याकडे कधी लक्ष दिलं नाही, मी तरी कदाचित दिलं नव्हतं, की दी शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हु वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग. आज जितके असंख्य राजे झाले ह्यांना वारसा होता राजांचा. ह्यांचे कोणतरी वडील राजे होते, म्हणजे हे जन्माला आले तेव्हा हे एखादे राजपुत्र म्हणून जन्माला आले होते. पण महाराज हे तसे नव्हते. महाराज हे सर्वसामान्य दुसऱ्याच्या दिमतीला असणाऱ्या घरामध्ये जन्माला आले होते. आणि तरी देखील असं असून एक स्वतःचं साम्राज्य, एक जनतेचं रयतेचं राज्य ज्यांनी तयार केलं, म्हणून शिवाजी महाराजांना द ग्रेट मॅनेजमेंट गुरु म्हणलं जातं. ही मॅनेजमेंट जे आपण बोलतोय, ही मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय असतं? मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? तर मॅनेजमेंटचा एक अर्थ असा आहे की मॅनेजमेंट इज द आर्ट, म्हणजे ही कला आहे काम करून घेण्याची. कोणाकडून? तर एक फॉर्मली ऑर्गनाइज ग्रुप, म्हणजे जर तुम्ही तुमच्या भाषेत म्हणायला गेलात तर ही तुमची टीम जी असेल, हे तुमचं नेटवर्क असेल, ह्यांच्याकडून एक काम करून घ्यायची कला आहे, त्याला म्हटलं जातं मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे लोकांना टॅकल नीट करायची कला, याला म्हटलं जातं मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे एक प्रोसेस आहे, एक कंटिन्युअस ऑन गोईंग प्रोसेस आहे. मॅनेजमेंट म्हणजे मी XYZ हे काम केलं तर माझी मॅनेजमेंटचं काम पूर्ण झालं असं कधीच होत नाही. मॅनेजमेंट ही सतत चालू असणारी एक प्रोसेस आहे, जिला मॅनेजमेंट म्हटलं जातं. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॅनेजमेंट हे एक कला पण आहे आणि मॅनेजमेंट हे खूप मोठं विज्ञान पण आहे. इज अ आर्ट, इट इज अ सायन्स. मग ही आर्ट आणि सायन्स हे दोन्ही गोष्टी आपण या 5 दिवसाच्या सिरीज मध्ये शिकणार आहोत. मग हे सगळं जे आपल्याला शिकायचं आहे, हे शिकायचं आहे मॅनेजमेंटच्या एका गुरुकडून. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला लोकांनी विचारलं मॅनेजमेंट काय, मॅनेजमेंट काय, तर आजपासून एक सोपं उत्तर द्या, मॅनेजमेंट इज इक्वल टू छत्रपती शिवाजी महाराज. ह्याच्या पलीकडे मॅनेजमेंटचं कुठलंही तुम्हाला डेफिनेशन त्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही हे 5 दिवसाचं ट्रेनिंग नीट ऐकलं, जर हे तुम्ही ट्रेनिंग नीट आत्मसात केलं, नीट डोक्यात घालून घेतलं, तर तुम्हाला ह्याच्या पलीकडे कुठलंही डेफिनेशन द्यायची गरज पडणार नाही. परत मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, मॅनेजमेंट इज इक्वल टू छत्रपती शिवाजी महाराज, ह्याच्या पलीकडे काही नाही. ज्यांना महाराज कळेल त्यांना मॅनेजमेंट कळलं, इतकं सोपं मॅनेजमेंट आहे. आणि हे इतक्याच सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला 5 दिवसामध्ये हे करून दाखवणार आहोत. हे तुमच्याशी तुम्हाला समजावून सांगणार आहोत. फक्त परत एकदा सांगतो, इच्छा तुमची असली पाहिजे ट्रेनिंग घ्यायची, शिकायची. मग बेसिक मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल काय असतं? मॅनेजमेंट जेव्हा शिकवतात तेव्हा एक बेसिक प्रिन्सिपल शिकवतात, त्याला म्हटलं जातं स्वॉट अनालिसिस. आता हे तुमच्यापैकी पण खूप लोकांनी केलं असेल, तुम्हाला माहिती असेल.
पण त्याचा एक वेगळा अँगल मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न आज करणार. आता हा SWOT हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी त्यात थोडंसं वाढवलंय. गेल्या 8 दिवसातून जे मी शिकलो, 8 दिवसात जी पुस्तकं मी वाचली, त्याच्यातून मी जो हा SWOT आहे त्याच्यामध्ये शेवटचा एक T वाढवलेला आहे. SWOT नाही केलेलं, मी SWOTT केलेलं आहे. कारण माझ्या अँगलनी SWOT हा अशा पद्धतीने सांगितलेला अजून चांगला होईल असं मला वाटलं. मग हे SWOT म्हणजे काय असतं? तर सगळ्यात पहिलं असतं SWOT म्हणजे ज्याला म्हणला जातो S स्टँड्स फॉर स्ट्रेंथ, तुमची ताकद, तुमचं बलस्थान ज्याला म्हणतो. तुमची सगळ्यात मोठी ताकद काय आहे ही ओळखणं. मॅनेजमेंट म्हणजे काय, तर तुमची ताकद ओळखणं आणि जी तुमची ताकद आहे त्याला अजून 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 ताकद देणं म्हणजे मॅनेजमेंट असतं. दुसरं असतं ते म्हणजे विकनेस. तुमची कमकुवत बाजू काय, तुमच्यात विकनेस काय, हा विकनेस पण ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि हा विकनेस तुम्हाला जर कळाला तर या विकनेसचं रूपांतर स्ट्रेंथ मध्ये कसं करायचं, दॅट इज कॉल्ड मॅनेजमेंट. तिसरी गोष्ट ही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. संधी ओळखणं कशी शिकायची, कारण संधी ही नेहमी तुम्हाला माहिती असेल तर संधी बरोबर संकट पण येत असतं किंवा संकटाबरोबर संधी येत असते. मग संधी जेव्हा माणसाकडे येते तेव्हा भरपूर माणसं ही संधीपेक्षा संकटाकडे जास्ती सिरियसली बघतात आणि त्यांच्याकडे आलेली संधी कदाचित त्यांना लक्षात येत नाही. आणि ही संधी कशी ओळखायची याला म्हणतात मॅनेजमेंट. चौथं आहे थ्रेट. म्हणजे हे जेव्हा संधी आपण एखादी एनकॅश करत असतो किंवा एक संधी जेव्हा घेऊन त्याच्यातून आपण काहीतरी पुढे करायचा प्रयत्न करतो तर या संधी बरोबर आलेले संभाव्य धोके जे असतात हे धोके पण ओळखणं किंवा या धोक्यांकडे नीट लक्ष देणं आणि ते ओव्हरकम करणं म्हणजे थ्रेट एलिमिनेट करणं, दिस इज कॉल्ड मॅनेजमेंट. याला मॅनेजमेंट म्हणतात. आणि चौथा T म्हणजे तुमचं टार्गेट. कारण हे जर नसेल तर वरचे चारही गोष्टी असून देखील नसल्यासारखे असतात. कारण कुठं जायचं माहितीच नसेल तर माझी ताकद असो, माझा विकनेस असो, माझ्याकडे संधी असो, मला धोका असो, त्याचं मला काहीही घेणं देणं नसेल जर माझ्या डोळ्यासमोर कुठलंही टार्गेट नसेल. त्यामुळं आजपासून मॅनेजमेंट हा SWOTT हा ठेवा. तुमची स्ट्रेंथ ओळखा, तुमचे विकनेस लक्षात घ्या, संधी शोधा, त्याच्यात संभाव्य धोके लक्षात घ्या आणि टार्गेट फिक्स करा. हे केलं ही मॅनेजमेंटचं बेसिक प्रिन्सिपल आपल्याला सांगतं. मी तुम्हाला सारखं म्हणतोय की मॅनेजमेंट इज इक्वल टू शिवाजी महाराज. मी असं का म्हणतोय तर या प्रत्येक गोष्टीचा थोडासा उलगडा मी आज तुमच्याशी करणार आहे. म्हणजे उद्यापासून खरा पिक्चर तुम्हाला दिसणार आहे. आज मी प्रत्येक पिक्चरचं थोडं थोडं ट्रेलर तुम्हाला दाखवायचा मी आज प्रयत्न करणार. मग थोडं थोडं ट्रेलर दाखवणार आहे. प्रत्येक गोष्टीचं थोडंसं उदाहरण पण तुम्हाला देऊन सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की ट्रेलर जर एवढं छान तुम्हाला कळालं असेल तर हे 5 दिवस जर तुम्ही नीट ऐकलं तर काय छान करू शकतं किंवा अजून काय जबरदस्त तुम्हाला कळू शकतं याचा तुम्हाला एक अंदाज यावा हा माझा प्रयत्न असेल आजच्या या ट्रेलरमुळे. तर मग आपण पहिल्या गोष्टीकडे जाऊयात जे आपण म्हटलं स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट आणि टार्गेट. तर याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय मॅनेजमेंट इज इक्वल टू छत्रपती शिवाजी महाराज. हे मी का सांगतो हे मी तुम्हाला वारंवार सांगणार आहे. स्ट्रेंथ जर आपण विचार केला, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्ट्रेंथ, S म्हणजे स्ट्रेंथ हे नेहमी लक्षात घ्या, S लक्षात घ्या आणि या S वरच मी तुमच्याशी आज बोलणार आहे. स्ट्रेंथ म्हणजे S, शिवाजी महाराज म्हणजे S आणि शिवाजी महाराजांनी जी स्ट्रेंथ स्वतःची ओळखली त्याला मी म्हणतो 5S. 5S जे शिवाजी महाराजांना सापडले ज्याच्यामुळे शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु झाले, हे 5S मी तुमच्याशी बोलणार आहे. वही पेन असेल लिहून ठेवा आणि ह्याचा ज्याला म्हणतो ना वापर करायला शिका. म्हणजे हे तुमची स्ट्रेंथ तुम्ही ओळखा काय असते ती. महाराजांनी कशी ओळखली हे मी तुम्हाला सांगणार आहे. महाराजांची स्ट्रेंथ काय होती. सगळ्यात पहिली महाराजांची जी स्ट्रेंथ होती जी मला माहिती आहे, म्हणजे हे मी केलेला माझ्या परीनीचं ज्याला आकलन म्हणतो ते हे आहे की महाराजांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कुठली होती तर महाराजांनी घेतलेला संकल्प. S फॉर संकल्प. महाराजांनी एक संकल्प घेतला होता. कुठला संकल्प घेतला होता तर दुसरा S येतो तो म्हणजे स्वराज्य. स्वराज्याचा संकल्प घेऊन महाराज उतरले होते आणि हा संकल्प घेताना महाराजांच्या पाठीशी कोण होतं तर S तिसरा ते म्हणजे शहाजी राजे त्यांचे वडील. आणि मग त्याच्याबरोबर शहाजी महाराजांनी त्यांना शिकवलेले गनिमी कावे हे महाराजांचं खूप मोठी स्ट्रेंथ होती. गनिमी कावा हा महाराजांचा खूप मोठा स्ट्रेंथ होता. त्याच्याबरोबर चौथा S जो सगळ्यात महत्वाचा आहे तो S म्हणजे सह्याद्रीचे कडे. या सह्याद्रीच्या कड्यांवर जे महाराजांनी खेळ खेळला, या सह्याद्रीच्या सगळ्या कड्यांवर जे बुरुज आणि जे किल्ले महाराजांनी बांधले आणि त्याच्या माध्यमातून या सह्याद्री
आणि हा गनिमी कावा, ही जी एक सिनर्जेटिक इफेक्ट महाराजांनी जो तयार केला, ही जी स्ट्रेंथ म्हणून वापरलं, अख्खा सह्याद्री महाराजांनी ताकद म्हणून वापरली. या गनिमी काव्याला महाराजांनी स्वतःची ताकद म्हणून वापरली. आणि नुसती ताकद नाही तर या ताकदीला वेळोवेळी ते अजून बळ देत गेले. आणि हा बळ जेव्हा महाराजांनी त्याला दिला, तेव्हा तो जो गनिमी कावा असेल, ती जी सह्याद्रीची पर्वतरांग असेल, ही अजून शत्रूसाठी घातक होत गेली. आणि त्याच्यातून 5वा एस आला, त्याला आपण म्हणतो सुराज्य. हे स्वराज्यात ते सुराज्य, म्हणजे स्वराज्यापासून ते सुराज्यापर्यंत, संकल्पापासून ते सुराज्यापर्यंत ही महाराजांची वेळोवेळी, महाराजांनी जी त्यांची ताकद होती, स्ट्रेंथ होती, ही दरवेळी अपग्रेड करत करत गेले. मॅनेजमेंट म्हणजे काय तर स्ट्रेंथ. मग आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे आणि त्या ताकदीला वेळोवेळी बळ देणं, त्याला अजून ताकद देणं गरजेचं आहे. दिस इज मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे विकनेस. आपण जेव्हा मोठं व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला बघा, आपण म्हणतो की आपण आरशासमोर जेव्हा उभं राहतो, तर आरशासमोर उभं राहिल्यावर मी दरवेळी बघतो की मी किती छान दिसतोय आरशामध्ये. किंवा आताही तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला स्वतःचा चेहरा दिसत असेल तर तुम्ही फक्त पहिले बघता की मी कसा दिसतोय या झूमच्या मीटिंगवर. तर आरशासमोर जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा हे बघायची गरज नाही की मी कसा दिसतोय. आरशासमोर उभं राहिल्यावर पहिले हे बघितलं पाहिजे की माझ्यातली कमी मला काय दिसते, म्हणजे माझ्यातला विकनेस काय हे मी शोधणं खूप गरजेचं आहे. बघा, महाराजांच्या या प्रवासामध्ये जेव्हा महाराजांनी जावळीची सगळी ती मोहीम ज्याला म्हणतो आपण ती केली, त्यानंतर महाराजांचा जो संबंध आला तो समुद्राशी जरा जास्ती आला. आणि त्यावेळी महाराजांनी एक गोष्ट लक्षात आली महाराजांना, की माझी जर सगळ्यात मोठी कुमकुवत गोष्ट कुठली असेल, विकनेस कुठला असेल, तर या स्वराज्यामध्ये माझं स्वतःचं आरमार नाही, माझं स्वतःची नेव्ही नाही, आरमार नाही आपल्याकडे. मग हे का झालं तर थोडंसं जेव्हा अभ्यास केला तेव्हा हे कळतं की 7व्या दशकामध्ये महाराज होते, ते 17वं दशक आपण म्हणतो. 7व्या दशकामध्ये दक्षिणेमध्ये चोला नावाचं एक साम्राज्य होतं. या चोला नावाच्या राजाकडे, या किंगडम मध्ये, या साम्राज्यामध्ये त्यावेळी त्यांचं आरमार होतं. 7व्या शतकामध्ये आरमार होतं. पण त्यानंतर आपल्या या भारतातल्या, हिंदुस्थानातल्या रूढी परंपरा ज्याला आपण म्हणतो, त्यांनी असं सांगितलं गेलं की या समुद्र मंथन करणं चुकीचं आहे, समुद्रावर स्वार होणं चुकीचं आहे, समुद्राचं पर्यटन करणं चुकीचं आहे, हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. आणि हे धर्माची आड घेतल्यामुळे काय झालं तर 7व्या शतकात जे आरमार संपलं, त्यानंतर 1000 वर्ष भारतामध्ये कुठल्याही राजाचं आरमार नव्हतं. त्यातले 350-500 वर्ष तर भारताचा हिंदूचा राजाच नव्हता, ही गोष्ट पण लक्षात घ्या. तर ह्या कुठल्याच राजाकडे आरमार नव्हतं. तर महाराजांनी जेव्हा हा विचार केला की माझी सगळ्यात मोठं विकनेस काय, तर हे आपल्याकडे आज जेवढी काही आक्रमणं झालेली आहेत, ही सगळी आक्रमणं जर कुठून झाली असतील तर ती आक्रमणं झाली आहेत ही समुद्र मार्गानेच झालेली आहेत. मग अरब आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, सगळे आले. तर हे कुठून आले तर हे सगळे आले हे समुद्र मार्गाने आले. आणि आपण हे मानत बसलो की धर्म सांगतो की समुद्रावर तुम्ही पर्यटन करू नये, समुद्रावर चालून जाऊ नये. आणि ह्याच्यामध्ये ही 1000 वर्ष जी गेली, ही 1000 वर्ष पारतंत्र आपण जे का झालो की आपल्यावर लोकांनी येऊन राज्य का केलं, तर आपण त्याची रक्षा करू शकलो नाही. माझी विकनेस कुठला आहे तर माझ्याकडे स्वतःचं आरमार नाही. आणि मग महाराजांनी ही विकनेस जी आहे ही कन्वर्ट केली ताकदीमध्ये, हा विकनेस कन्वर्ट केला स्ट्रेंथ मध्ये, आणि मग स्वतःचं आरमार चालू केलं. आणि असं म्हटलं जातं शिवाजी महाराज इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. पण शिवाजी महाराज, काल एक गोष्ट अजून मला कळाली पुस्तक वाचताना, शिवाजी महाराज इज नॉट ओनली द फादर ऑफ इंडियन नेव्ही, बट शिवाजी महाराज इज ऑल्सो द फादर ऑफ मर्चंट नेव्ही. म्हणजे जे व्यापारी जहाजं जी बाहेर पाठवायची, ही देखील शिवाजी महाराजांनी त्यावेळी चालू केली होती. म्हणजे नुसतं विकनेसवर मात नाही केली, तर विकनेसचं कन्व्हर्जन स्ट्रेंथ मध्ये केलेलं आहे. म्हणून आपण शिवाजी महाराजांना म्हणतो द ग्रेट मॅनेजमेंट गुरु. प्रत्येक गोष्टीचा माझा विकनेस शोधला आणि त्या विकनेसचा मी स्ट्रेंथ मध्ये कसं रूपांतर करतोय हे महाराजांना नीट जमायचं. म्हणून महाराज जे म्हणतो आपण त्याला की हे मोठे ग्रेट मॅनेजमेंट गुरु आहेत. तिसरी गोष्ट आहे अपॉर्च्युनिटी. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलो की अपॉर्च्युनिटी जेव्हा आपण घेतो, संधी जेव्हा आपल्याकडे येते, तर संकट पण येतात. आणि हे संकट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा खूप लोकांकडे 2 पर्याय असतात. एक तर संकटाशी तह करायचा, कॉम्प्रोमाइज करायचं, नाही तर त्याला टक्कर द्यायची. खूप वेळा काय होतं, आपण टक्कर द्यायचा विचारच करत नाही. आपण टक्कर द्यायचा विचार नाही करत, आपण त्या संकटाला ढाल म्हणून पुढे करतो आणि लोकांना सांगतो की बघा हे संकट आलं म्हणून मी अपयशी झालो. माझी पण कॅप लागली असते रे, हे जर करोना नसता आला ना, तुम्हाला गॅरंटेड मी पण हैदराबादला स्टेजवर दिसलो असतो कॅप एचवर म्हणून. काय केलं आपण?
म्हणजे आपण आपल्याला जे संकट आलं त्या संकटाला आपण आपलं अपयश लपवण्यासाठी ढाल म्हणून वापर करतोय. मी पण दुबई झालो असतो, पण हे लॉकडाऊन आलं, नाही तर माझं पण दुबई झालं असतं. का दुबईचं लॉकडाऊन मध्ये कोणी दुबई नाही केलं? पण ह्या संकट जे तुमच्यावर आलेलं आहे, जे संकट सगळ्यांवर आलेलं आहे, ह्याची तुम्ही जर त्याला आपण काय म्हणतो ना, की आपण ते पार नाही करू शकलो, तर आपण ती ढाल म्हणून पुढे का करावी? आता इथे महाराज कसं करायचे हे मी तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणातून सांगतो. महाराज ज्यावेळी अफजल खानाने निरोप पाठवला महाराजांना की भेटायचंय म्हणून. आता अफजल खान हा किती मोठा, म्हणजे दख्खनचा सगळ्यात शूर योद्धा ज्याला म्हणलं जातं, तो त्या काळचा होता अफजल खान. म्हणजे ज्यांनी औरंगजेबाची सुभेदारी असताना दक्षिणेवर, त्याला औरंगजेबाला त्याच्या वडिलांनी शहाजहाननी जेव्हा पाठवलं होतं तिकडे, तेव्हा त्याला पण शिकस्त देणारा हा अफजल खान होता. म्हणजे एवढा बलाढ्य, एवढा स्ट्रॉंग हा अफजल खान, तो अख्ख्या सैन्यानिशी चालून आला. त्यांनी विडा घेतला की मी हा कोण उंदीर, तो म्हटलं होता महाराजांना भल्या सभेमध्ये, ये कोण चूहा है जिसको मैं जाके असं असं मसळून टाकतो म्हटलं होता त्याला. म्हणजे त्याचं इतकं घमंड होतं, तो तेवढा स्ट्रॉंग होता, तेवढा तो बलशाली होता, तेवढा तो धिप्पाड होता, तेवढं त्याचं सैन्य होतं. आणि हा जेव्हा चालून आला, येताना सगळा धुडगूस घालत आला, आणि जेव्हा त्यांनी आला, आता हे महाराजांपर्यंत निरोप आला की तह करायला लागेल, कारण पर्यायच नाही. त्यावेळी महाराजांचं जे स्वराज्य होतं हे 12-15 गावापुरतं मर्यादित होतं. महाराजांना कोण ओळखत नव्हतं आणि कोणी महाराजांना मानत पण नव्हतं. म्हणजे महाराज हे एक स्वराज्य निर्माण केलं, हा राजा आहे, हे बाकीचे लोक मानतही नव्हते. एवढं छोटंसं स्वराज्य असताना अफजल खानासारखा माणूस येतो, एवढं मोठं सैन्य घेऊन येतो. कुठलाही राजा असता ज्याच्याकडे 12-15 गावचं स्वराज्य आहे, त्यांनी पहिली गोष्ट केली असती ती म्हणजे त्यांनी तह केला असता. पण आपण महाराजांनाच मॅनेजमेंट गुरु म्हणतो, कारण महाराज म्हणले की टक्कर द्यायची, तह नाही करायचा. आणि महाराजांची एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, प्रत्येक संकटामध्ये महाराज हे नेहमी अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी शोधायचे. कारण असं म्हणलं जातं की संकट जेव्हा तुमच्याकडे येतात ना, संकटाचा घोडा जेव्हा तुमच्याकडे येतो, जोरदार पळत किंवा धावत तुमच्याकडे येतो, तेव्हा त्या घोड्यावर बसून संधी पण तुमच्याकडे आलेली असते. मग नुसता घोडा येत नाही संकटाचा, त्याच्यावर बसून संधी आली असते. आता ही घोडा बघायचा की त्याच्यावर बसलेली संधी बघायची, हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. महाराज म्हणले हे तह करायचं नाहीये, ही संकट नाही, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं, शामियाना लावला, वाघ नख घेतली, काय केलं, कोथळा काढला, सगळं तुम्हाला माहिती आहे. पण यांनी झालं काय हे मला तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. पण हे माहिती असणं खूप गरजेचं आहे का हे महाराजांनी का केलं हे तुम्हाला माहिती. तुम्हाला काय वाटलं, महाराजांमध्ये भरपूर डेअरिंग होती, महाराज म्हणले चल काय होत नाही, बघू आपण काय करायचं, वाघ नख घातली आणि कोथळा बाहेर काढला, असं नव्हतं. ह्याच्या मागे महाराजांची खूप मोठी मॅनेजमेंट होती. आजच्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर महाराजांना स्वतःचा ब्रँड तयार करायचा होता, महाराजांना स्वतःची इमेज तयार करायची होती. जे कोणी महाराजांना ओळखत नव्हतं, ते अफजल खानाचा वध केल्यानंतर अख्ख्या दक्षिणेमध्ये, अख्ख्या या दख्खनामध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली की या दख्खनावर एक राजा पैदा झाला ज्यांनी अफजल खानाचा वध केलेला आहे. ही संधी महाराजांना पाहिजे होती, म्हणून महाराजांनी मीटिंग केली. ही संधी शोधणं ही असते मॅनेजमेंट. अजून एक गोष्ट तुम्हाला महाराजांच्या बाबतीत जर सांगायची झाली तर जेव्हा महाराज आग्र्यामध्ये गेले होते, आग्र्याची सुटका प्रत्येकाला माहितीये, आग्र्यातून कसे महाराज पळून आले प्रत्येकाला माहितीये. पण जेव्हा महाराज आग्र्यामध्ये गेले होते, औरंगजेब समोर बसला होता, दिवाणे आम मध्ये म्हणजे जनतेमध्ये महाराजांना बोलवलं, आणि महाराजांना तिथेही माहिती होतं की मला अटक होणार, संकट आहे, पण महाराज तिथे देखील संधी शोधत होते. महाराजांनी मुद्दामून त्या दिवाणे आम मध्ये जायचं टाळलं आणि दिवाणे खासच्या वेळेमध्ये गेले. त्याच औरंगजेबासमोर 20 फुटाचा मोठा गालिचा असे, ज्याच्या बाहेर सगळ्यांनी उभं राहायचं असतं. त्या गालिच्यावर चुकून पायाचं एक बोट जरी कोणाचं पडलं तर त्याला काय शिक्षा होत होती ते त्या काळी माहिती होतं लोकांना. तिथे लोक खाली मान घालून उभे राहायचे त्याच भर सभेमध्ये, कारण तो दिवाने खास होता. तिथे जगभरातले वेगवेगळे राजाचे सगळे ज्याला म्हणतो ना रिप्रेझेंटेटिव्ह येत होते, आणि या सगळ्यांसमोर जेव्हा महाराज ते दिवाने खास मध्ये गेले आणि त्या औरंगजेबाच्याकडे मानवरती करून कोणी बघायचं नाही, ज्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा महाराजांनी त्याला बोलले, आणि त्याच औरंगजेबाला माझ्या हिशोबाने अख्ख्या त्याच्या हयातीमध्ये एकमेव जर कोण माणूस असेल ज्यांनी पाठ दाखवली असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नुसते डोळ्यात डोळे घातले ना, त्याला पाठ दाखवून निघून गेले, नंतर अटक झाली, सुटका झाली, ती गोष्ट वेगळी आहे. पण संधी कशी येते बघा, की अख्ख्या जगातले रिप्रेझेंटेटिव्ह तिथे होते आणि ही चर्चा अख्ख्या जगामध्ये झाली की या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे मिळून बोलणारा आणि त्याला पाठ दाखवणारा एक राजा भारतामध्ये जन्माला आलेला आहे.
ही संधी महाराजांनी घेतली. मग याला म्हणतात मॅनेजमेंट. हे महाराजांनी उगाच नाही केलं, महाराजांमध्ये फालतू डेअरिंग होती म्हणून महाराजांनी नाही केलं. महाराजांची एक त्याला म्हणतो ना विचार करून केलेली रणनीती होती, एक अपॉर्च्युनिटी एनकॅश करायची चान्स महाराजांनी तो घेतला. म्हणून आपण महाराजांना म्हणतो की महाराज हे खूप मोठे मॅनेजमेंटचे गुरु होते. चौथी गोष्ट म्हणजे थ्रेट, धोके. आपण कुठलंही काम करत असताना आपण प्लॅनिंग जबरदस्त करतो, आपण त्याच्यावर खूप दिवसेंदिवस घालवतो, प्लॅनिंग करतो, छान 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 सगळं करतो. पण एक गोष्ट खूप वेळा राहते, ती म्हणजे भविष्यात येणारे संभाव्य धोके जे असतात, हे धोके कदाचित आपण ओळखू शकत नाही. आणि हे धोके न ओळखल्यामुळे कदाचित आता खूप चांगलं प्लॅनिंग जरी आपण केलं तर हे भविष्यातले जे धोके येतात ते तुमचं आत्ताचं केलेल्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फेरून टाकतात. त्यामुळे जर तुम्हाला मॅनेजमेंट नीट करायचं असेल, महाराजांकडून काहीतरी शिकायचं असेल, तुमच्यामध्ये बदल करायचा असेल, तर ही मॅनेजमेंट करताना एक गोष्ट नेहमी विचार केली पाहिजे. जेव्हा संधीची तुम्ही काहीतरी शोधत असता किंवा संधी एनकॅश करत असता, तेव्हा त्याच्या भविष्यात येणारे संभाव्य धोके जे असतात याचा पण आधीच विचार करून ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा दख्खनामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो, जेव्हा स्वराज्य नीट एस्टॅब्लिश झालं होतं, सगळं प्रस्थापित झालं होतं, तेव्हा देखील महाराज इथून उठले, दक्षिणेमध्ये गेले, तंजावरच्या जवळ त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकला. आता लोकांना वाटलं महाराज खूप मोठे झाले म्हणून महाराज बाकीचे किल्ले जिंकायला लागले, तर हे नव्हतं. महाराजांना भविष्यात येणारा धोका दिसत होता. महाराजांना हे माहिती होतं की आज हा औरंगजेब आज ना उद्या परत येणार मला मारायला किंवा आपलं स्वराज्य ताब्यात घ्यायला. तेव्हा जर हे स्वराज्य ताब्यात गेलं औरंगजेबाच्या, तर एक जागा अशी पाहिजे, एक किल्ला असा पाहिजे जिथून, ज्याला आपण म्हणतो स्वराज्याचं हेडक्वार्टर असलं पाहिजे, जिथून ही सगळी मोहीम परत लावता आली पाहिजे. म्हणून तो जिंजीचा किल्ला महाराजांनी आज ताब्यात घेतला, उद्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन. आपण उगाच महाराजांना हे मॅनेजमेंट गुरु म्हणत नाही, तर एवढी दूरदृष्टी किंवा हे भविष्यात येणारी थ्रेट महाराजांना माहिती होते. आणि म्हणूनच परत तुम्हाला सांगतो की महाराजांसारखा दुसरा मॅनेजमेंट गुरु कोणीही नाही. पाचवा टी म्हणजे टार्गेट. पहिल्या दिवशीपासून जेव्हा रायरेश्वरावर शपथ घेतली त्या दिवशीपासून महाराजांचं टार्गेट एकदम क्लिअर होतं. कधीही बदल झाला नाही, कधीही वेळेनुसार त्याच्यात कॉम्प्रोमाइज झालं नाही, कधीही खालीवर झालं नाही. महाराजांचं टार्गेट सोपं होतं, स्वराज्य मिळालं पाहिजे, सुराज्य आलं पाहिजे. सुराज्याची महाराजांची डेफिनेशन पण एकदम क्लिअर होती. घरातली आय, गोठ्यातली गाय आणि अंगणातली तुळस जोपर्यंत स्वतःला सुरक्षित मानत नाही तोपर्यंत महाराज म्हणले होते की मी असं म्हणणार नाही की माझं राज्यात सुराज्य आलं म्हणून. मग हे टार्गेट त्या दिवशीपासून जेव्हा शपथ घेतली तेव्हापासून शेवटच्या वेळेपर्यंत महाराजांनी एकदाही सोडलं नाही किंवा एकदाही त्याच्यात बदल केला नाही. एक टार्गेट घेतलं, अख्खं आयुष्य जे घालवलं ते त्याच टार्गेटला, त्याच ड्रीमचा पाठलाग, त्याच स्वप्नांचा पाठलाग करण्यामध्ये घालवलं. आणि म्हणून आज महाराज त्या लेवलला आहेत. आणि म्हणून आज 350 वर्ष झाल्यानंतर जर कोणी आपल्याला म्हणलं की याचा जनक कोण, तर आपण आजही अभिमानाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज. कारण हे महाराजांनी केले, ही मॅनेजमेंट महाराजांनी केलेली आहे. आणि ही मॅनेजमेंट तुम्ही करावी म्हणून हे आजपासूनचं 5 दिवसाचं हे ट्रेनिंग सिरीज आपण तुमच्यासाठी आणत आहोत. मग आता थोडक्यात जर विचार केला तर मगाशी म्हणल्याप्रमाणे महाराज कोण होते, तर महाराज हे एकमेव राजा असा असेल की जो राजा म्हणून कोणाकडे जन्माला आला नाही. दुसरी गोष्ट जर महाराजांची तुम्ही नीट बघितली असेल तर त्यांनी हे राज्य मिळवण्यासाठी कोणाच्याही पाठीत कधी खंजीर खुपसला नाही, कोणालाही धोका दिला नाही. आता ह्या गोष्टी फक्त महाराजांच्या म्हणून बघू नका, या प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःला पण बघा. तुम्हीही काही कुठल्या मोठ्या घरात जन्माला नाही किंवा तुम्ही म्हणले ना आज मी एखादा नेटसपचा मोठा लीडर जेव्हा तुम्ही त्याकडे बघता, एखादा मोठा मेंटॉर तुम्ही बघता, तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की हा कुठलाही ऑलरेडी मेंटॉरच्या घरात जन्माला आलेला मेंटॉर कोणच नाहीये. हा स्वतःच्या कर्तृत्वाने तिथपर्यंत गेलेला मेंटॉर आहे, हा स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा झालेला लीडर आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर कॅप लावून मोठा झालेला लीडर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रत्येक लीडर जो आहे हा कोणाच्याही पाठीत खंजीर खोपसत नाही. महाराजांनी स्वतंत्र हे स्वराज्य मिळवण्यासाठी कधीही कोणाच्याही पाठीमध्ये खंजीर खुपसला नाही. बघा, वरती जायचे 2 पद्धती असतात. तुम्हाला जर वरती चढायचं असेल तर 2 पद्धती असतात. एक तर दुसऱ्या समोरच्या माणसाच्या मुंडक्यावर पाय देऊन आपण वरती जाऊ शकतो, नाहीतर असं काहीतरी त्या माणसासाठी आपण करू शकतो की तो माणूस तुम्हाला आदराने स्वतःचा खांदा देईल की माझ्या इथे पाय ठेवून तुम्ही वरती जा. कुठली गोष्ट चांगली आहे? बघा, आपण जर कोणाच्या मुंडक्यावर पाय देऊन वरती गेलो आणि जर वरती जाऊन जर काही गडबड झाली, तोल गेला आणि जर खाली पडलात, तर ज्याच्या मुंडक्यावर तुम्ही पाय दिलाय
आयुष्यात तो तुम्हाला सावरायला कधी उभा राहणार नाही. पण ज्यांनी आदराने तुम्हाला खांदा दिलाय की त्याच्यावर पाय ठेवून तुम्ही वरती जाऊन वरती जाऊन जर तुमचा तोल गेला तर हीच खांदा देणारी तुम्हाला ज्या खांद्यावर घेणारे लोक आहेत ही खाली पण वाट बघत असतील. जर चुकून तोल गेला तर हीच लोक तुम्हाला सावरूही शकतात. म्हणून कोणाचंही धोका देऊन कधी मोठं होऊ नये हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. तिसरं गोष्ट म्हणजे महाराज हे एकमेव असेल भारतामध्ये तरी मला माझ्या ज्ञानाप्रमाणे दुसरा कुठला राजा नाही की ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आता याच्यामध्येही महाराजांना असं दाखवायचं बिलकुल नव्हतं की मी किती भारी आहे किंवा मी किती मोठा लीडर आहे. महाराजांना एक मेसेज क्लिअर कट द्यायचा होता अख्ख्या दुनियेला की तोपर्यंत लोकांना माहिती होतं की राजा किंवा राज्य कोणी करतं तर ते मुघल करतात. राजा जर कोणी असतो तर तो मुघलांचा असतो. हिंदू राजा असतो हे कदाचित लोक तोपर्यंत विसरून गेले होते जोपर्यंत महाराजांनी राज्याभिषेक केला नाही. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक केला एक मेसेज महाराजांनी जो दिला की हिंदू राजा पण असू शकतो आणि हिंदू राजाचा राज्याभिषेक झालेला आहे हा मेसेज महाराजांना क्लिअर कट लोकांना द्यायचा होता. ही होती लिडरशिप, ही होती मॅनेजमेंट. आणि चौथी गोष्ट जी महाराजांनी केली ती म्हणजे एक सिस्टम लावून दिली, एक स्वराज्याची सिस्टम, एक सुराज्याची सिस्टम लावून दिली. आणि असं म्हटलं जातं की महाराज हे एकमेव, परत तुम्ही अभ्यास करा याच्यावर, एकमेव राजे असे होते की जे शेवटच्या दिवशीपर्यंत राजे होते, जाऊस तर राजे होते. आणि त्याच्यानंतरही त्यांनी जी सिस्टीम लावून दिली, त्यांनी जे पायंडा किंवा जी नीती त्यांनी लावून दिली, या नीतीमुळे महाराजांनंतर पण कैक साल 350 वर्ष हे स्वराज्य असंच्या असं चालू राहिलं. कितीही आक्रमण झाली, कितीही जुलम झाले, पण लोकांनी हे स्वराज्य बाहेर काढलं नाही डोक्यातलं आणि त्याच्यासाठी कायम लढत राहिले आणि यशस्वी पण होत राहिले. कारण एकच होतं की त्यांना एक सिस्टम लावून दिली होती महाराजांनी. मग काय म्हणू शकतो आपण याला? कोण होता एक ट्रू लीडर? कोण होता एक ट्रू नेटवर्कर? याचा जर आपण विचार केला, एक ट्रू लीडर कोण होता, एक नेता कोण होता, एक नेटवर्कर कोण होता, तर सोप्या भाषेत सांगायचं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं की यांच्या नखाची जरी सर आपल्याला आली तर आपण नाही, आपल्या येणाऱ्या 7 पिढ्या पण बसून आयुष करतील, भरपूर पैसे कमवतील, भरपूर सक्सेसफुल होतील, एवढं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. आणि हे ज्ञान द्यायचं काम तुम्हाला आम्ही म्हणू शकतो, हे प्रयत्न आम्ही आजपासून येणाऱ्या 5 दिवसामध्ये तुमच्याबरोबर करणार आहोत. मग हे आरंभ आहे, तुमच्यात बदल घडवायचा हा आरंभ आहे. एक फेज जो आहे तुमच्यातला, जो तुमचा शिकण्याचा फेज आहे, ह्याची सुरुवात करायचा. एक बदल जो म्हणतो आपण त्याला, एक बदल तुमच्यातला जो दिसला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो परिवर्तन दिसलं पाहिजे, हा परिवर्तन करायचा हा आरंभ आहे, ही सुरुवात आहे. थोडी आपली हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, आपला इतिहास ज्याला म्हणतो, तो थोडासा उलगडून बघायचा आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी तुम्हाला शिकवण्याचा हा आरंभ आमचा आहे. आणि तुमची स्वप्न, जी स्वप्न घेऊन तुम्ही नेटसपमध्ये आलेला आहात, हा तुमच्या स्वप्न पूर्ण करायचा पण आरंभ आहे, असं म्हणलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. मग आता आपण करायचं काय आहे? आजपासून येणाऱ्या 15 तारखेपर्यंत करायचं काय आहे? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, इथे कोणीही तुम्हाला कुठलाही पोवाडा ऐकून दाखवणार नाही. त्यामुळे इथे एक करमणुकीचा कार्यक्रम आहे म्हणून अजिबात बसू नका. हा कुठलाही एंटरटेनमेंटचा कार्यक्रम नसणार आहे. हे कुठलंही आम्हाला शिवाजी महाराजांची स्टोरी किंवा ही गाथा तुम्हाला सांगायची नाही आहे. आमचा प्रयत्न एकदम क्लिअर आहे. इथं बसायचं असेल, शिकायची तयारी ठेवा. मगाशी म्हणल्याप्रमाणे की मी एक हुशार विद्यार्थी सारखं इथं बसणं गरजेचं आहे. माझी वही आणि पेन घेऊन मी बसणं गरजेचं आहे. काय सांगतायत ते लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्यामधला काही मुद्दा वाटला तो तिथं तुम्हाला लिहून देणं गरजेचं आहे. आणि डोंट्स परत सांगायला लावू नका, हात वरती करू नका, स्क्रीनमध्ये छेडछाड करू नका, टाइमपास करायचा असेल तिथे येऊ नका. तुम्ही जे इथे येणार आहात ते तुमच्यात बदल घडवण्यासाठी येणार आहात, हे लक्षात ठेवा. हे एक ट्रेनिंग सेशन आहे, ही एक मॅनेजमेंट ट्रेनिंगची सिरीज आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला लवकर कळावं म्हणून आपण जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅनेजमेंट गुरुचा आधार घेत आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन आपण हे मॅनेजमेंट सिरीज कंडक्ट करत आहोत. तर मग ही रणनीतीची सिरीज आहे. हा आजचा भाग झाला, हा याचं ओपनिंग झालं. आता ही सिरीज कंटिन्यू होणार आहे. याचा भाग 1 उद्या तुमच्या समोर येणार आहे दुपारी 3 वाजता. जे घेणार आहेत प्रमोद सुगरे साहेब आणि त्यांच्याबरोबर मी पण आहे. आता हे तुम्हाला अजून एक संधी ज्याला आपण म्हणतो बघा, योगायोग म्हणू शकतो, चांगल्या गोष्टीला योग चांगला असतात. मला जेव्हा मी राहिला मावळात होतो, मला जे म्हणतो ना आपण त्याला आकर्षण महाराजांविषयी कायम होतं. मी खूप सह्याद्रीच्या कडे फिरलेलो आहे, सगळे केलेलं आहे, पण मला एवढे शिवाजी महाराज कधीच कळले नाही
जेवढे मी सुगरे साहेबांबरोबर फिरल्यानंतर मला कळाले होते. कारण त्यांचा अभ्यास त्यातला दांडगा आहे, त्यांचं वाचन खूप चांगलं आहे. आणि जेव्हा 2007-8 मध्ये माझं काम नुकतंच चांगलं सुरू झालं होतं आणि मग आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा एक तरी विषय निघायचा महाराजांचा आणि मग महाराजांवर आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो. तेव्हा मी त्याला एकदा असं विचारलं होतं की हे कुठून येतं सगळं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की हे माझं वाचन आहे आणि ते सगळं आहे. आणि त्या दिवशी 2008 साली सुगरे साहेबांनी मला एक पुस्तक दिलं होतं, ते मी मगाशी तुम्हाला दाखवलं. आता हे परत दाखवतो, याचं कारण आहे किंवा ही जी आपली सिरीज आहे, ही सिरीज ज्या दिवशी संपती आहे 15 मे 2021 आणि हे पुस्तक मला ज्या दिवशी भेट दिलं होतं याच्यावर तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावर तारीख आहे 15/5/2008. म्हणजे 15/5, आता हे 15/5/2021 आहे. ज्या दिवशी हे ट्रेनिंग सेशन संपेल ती 15/5/2021 असेल आणि हे पुस्तक मला ज्या दिवशी मिळालं होतं ती 15/5/2008 ची तारीख होती, की जेव्हापासून मला खरं म्हणायला गेलं तर महाराज हे अजून नीट कळायला सुरुवात झाली होती. मग हे उद्यापासून तुम्हालाही त्याच माणसाच्या माध्यमातून कळणार आहे ज्यांनी मला पण या गोष्टी शिकवल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट कळणार आहे फक्त तुमची शिकायची तयारी असेल तर. याचा पहिला भाग उद्या होणार आहे, ज्याचं नाव आपण दिलं, आजच्या भागाला आपण आरंभ नाव दिलं होतं, तसं उद्याच्या भागाचं नाव आपण स्वराज्य ठेवलेलं आहे. की स्वराज्यासाठी जी सुरुवात झाली, मग ही स्वराज्य म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, शपथ घेतल्यापासून राज्याभिषेकापर्यंतची ही सिरीज असेल, ह्याचा पहिला भाग उद्या दुपारी 3 वाजता आपण ऐकणार आहोत, ज्याचं नाव दिलेलं आहे स्वराज्य. तर तुम्ही सगळ्यांनी परत त्या मानसिकतेने उद्या यायचं आहे. एक जगातला सगळ्यात मोठा मॅनेजमेंट गुरु काय शिकवतोय आणि त्याचे मुद्दे घेऊन आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय, हे परत आम्ही तुमच्याशी उद्या पण बोलणार आहोत. तर भेटूयात उद्या. ऑल द बेस्ट म्हणणार नाही, कारण 5 दिवस आपण भेटणार आहोत. त्यामुळं यावं आणि त्याचा जो ज्याला म्हणतो ना आपण की ज्याला लाभ घेणं म्हणतो किंवा ज्याचा फायदा घ्यायला पाहिजे, तो 100% मी घेईल हा स्वतःशी प्रण करा. कारण एक लक्षात घ्या, पण करणारी लोक कधी जिंकत नाहीत, पण म्हणणारी लोक कधी जिंकत नाहीत, प्रण करणारी लोक जिंकतात. आणि परत एकदा सांगतो की वेड्यात मराठे वीर दौडले सात, त्या लेवलचं काम करायचं असेल तर वेड्यात मराठे वीर दौडले सात हे मावळ्यांसारखं राहिलं पाहिजे, ना की माझा मावळा सातच्या आत घरात. तर हे लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना उद्या आपण परत भेटणार आहोत. आजचं हे आरंभाचं सेशन मी इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सचिन सर. सचिन सरांनी खूपच जबरदस्त पद्धतीने आपल्याला समजून सांगितलं. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस सर. ऍक्च्युली मी पण ऐकत होतो तर असं अंगावरती शहार येत होते की शिवाजी महाराजांची ही बाजू नेहमीच आपल्याला प्रेरित करत असते. उद्यापासून जी सिरीज चालू होणार आहे, जसं सरांनी सांगितलं आपल्याला की फायनान्शियल फ्रीडम असेल, टाइम फ्रीडम असेल किंवा टीम मॅनेजमेंट असेल, यासाठीच्या सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला मिळणार आहेत. मग ते स्किल डेव्हलपमेंट असेल, ऍटिट्यूड असेल, नॉलेज असेल किंवा सॉर्ट अनालिसिस, जो ऍडिशनल टी सुद्धा सरांनी सांगितला. आणि या सगळ्या गोष्टी कोणाकडून शिकायला मिळणार आहेत तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहेत. महाराज नेहमी म्हणायचे, राज्य छोटे का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा म्हणजे जग तुमचा आदर करेल. आणि त्यांच्याच शिकवणीतून या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करता येणार आहेत. आणि आपलं सर्वांचं सौभाग्य आहे, महाराजांची दुसरी बाजू ही मॅनेजमेंट गुरुवाली बाजू आपल्याला समजून सांगण्यासाठी आपली जी वेस्ट झोनची टीम आहे त्यांनी खूप प्रयत्न केलेत. त्यामध्ये प्रमोद सुगरे सर आहेत, सचिन कुलकर्णी सर आहेत, ज्ञानेश्वर दहितुले सर आहेत, विलास थोरात सर, केविन लंगालिया सर, अमित शिंदे सर आणि अनामिका मॅडम. या सर्वांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यस, थँक्यू व्हेरी मच. आणि सर जसे जाता जाता म्हणले की वेडात वीर दौडले मराठे साथ, तर ऍक्च्युली ते साथ नाही तर एक साथ दौडलेत आणि आपल्याला सर्वांना एक साथ राहायचंय. तर उद्या भेटूयात याच वेळी म्हणजे 3 वाजता विथ स्वराज्य. सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू.